हॅलो सुवर्णमयी. आपण सगळे आयुष्यात नेहमी काहीतरी बदल करण्याचं स्वप्न बघत असतो, पण आपल्याला सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. खरं सांगायचं तर बदल होण्यासाठी नेहमी काही मोठी गोष्टच केली पाहिजे असं नसतं. रोज आठवणीने आणि नियमाने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपलं सगळं आयुष्य बदलू शकतात. आज मी तुम्हाला अशीच 12 तत्व सांगणार आहे, जी तुम्ही लक्षात ठेवलीत, आचरणात आणण्याचा जागरूकपणे प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्कीच बदलताना दिसेल. ह्याचा अजून एक चांगला साईड इफेक्ट सुद्धा होतो बरं का. जेव्हा तुम्ही आपल्या वागण्यात सुधारणा करता तेव्हा तुमची मुलं सुद्धा तुमचं अनुकरण करतात आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण होत राहते. त्यांच्यावर चांगले संस्कार करायला तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. आपल्यालाच काही गोष्टी क्लिअर होतात, आपली मॅच्युरिटी वाढते आणि ह्याचा परिणाम म्हणून घरातलं वातावरण छान राहतं. आज सुवर्णमयीमध्ये आपण ह्याच 12 तत्वांबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देतील. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मी स्वतः पाळायला सुरुवात केलीये आणि खरोखरच माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तर ह्यातलं पहिलं तत्व आहे, आपलं आयुष्य, आपली परिस्थिती ह्या सगळ्याची जबाबदारी स्वतः घ्या. आपण आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्यात दुसऱ्यांचा दोष शोधत राहिलो ना, तर आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या हातात जातं. कधी नवरा बदलला नाही, कधी मुलं ऐकत नाहीत, कधी घरातले टॉक्सिक आहेत, कधी नशीब साथ देत नाही, अशी कारणं आपण देत राहतो. पण सत्य हेच आहे की आपल्याला आपली जबाबदारी घ्यावीच लागते. ज्या दिवशी आपण हो, माझं आयुष्य मी ठरवते असं ठरवतो ना, त्या दिवशी आपली शक्ती आपल्याला परत मिळते. आपल्याला नेहमी वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला बाहेरची माणसं, परिस्थिती जबाबदार आहे. पण ह्या विचारातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. संपूर्ण जबाबदारी घ्या ह्या तत्वाचा अर्थ खूप साधा आहे. आज माझ्या आयुष्यात जी काही परिस्थिती आहे ती मी स्वतः तयार केली आहे. हो, हे ऐकताना तुम्हाला राग येईल, पण हे सत्य आहे. तुम्ही जर घरात शांतता ठेवण्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या असतील तर तो तुमचा स्वतःचा निर्णय होता. तुमच्याकडे जर व्यायामासाठी वेळ नसेल असं तुमचं म्हणणं आहे तर ती तुमची निवड आहे. आणि आता स्वतःला प्रश्न विचारा, माझी ही अवस्था आहे, त्यासाठी मी कोणाला दोष देऊ? उत्तर येईल, कुणालाही नाही, कारण मीच जबाबदार आहे. जेव्हा आपण ही 100% जबाबदारी स्वीकारतो ना, तेव्हा आपण तक्रार करणं थांबवतो आणि मग विचार करायला लागतो की मी ही परिस्थिती कशी बदलू शकते, आणि तुमच्या हातामध्ये बदल घडवण्याची ताकद येते. दुसरं तत्व आहे, फक्त ध्येय नाही तर स्टँडर्ड किंवा नियम ठेवा. आपण म्हणतो मला फिट व्हायचंय, मला शांत राहायचंय, मला बदलायचंय, पण त्यासाठी रोज उठल्यावर आपल्याला काय करायचं हे आपलं ठरलेलं नसतं. ध्येय मोठं असतं, पण स्टँडर्ड म्हणजे दररोजचा नियम. मी दररोज 1 तास चालणारच, मी शांतपणे बोलणार, मी माझं रोजचं काम वेळेत पूर्ण करून थोडा वेळ माझ्या इम्प्रूव्हमेंटला, माझ्या छंदाला, आनंदाला देणारच. ध्येय तेव्हाच साध्य होतं जेव्हा आपली रोजची वागणूक, कामाच्या पद्धती बदलतात. आपण दरवर्षी ठरवतो, मला ह्या वर्षी 10 किलो वजन कमी करायचे, हे झालं ध्येय. आणि हे ध्येय अपूर्ण राहतं तेव्हा काय होतं तर आपल्याला वाईट वाटतं. मग हे बदलण्यासाठी नियम काय? तर तो नियम म्हणजे मी अशी व्यक्ती आहे जी रोज किमान 20 मिनिटं चालते. हे झालं आपलं स्टँडर्ड किंवा नियम. लक्षात ठेवा, 5 किलो वजन कमी करणं हे ध्येय एकदा गाठलं ना की तो विषय संपतो. पण नियम असतात ना, ते तुम्हाला आयुष्यभर तुमची साथ देतात. त्यामुळे ध्येय ठेवण्याऐवजी तुमचे नियम सेट करा. उदाहरणार्थ, मी अशी गृहिणी आहे जी सकाळी उठल्यावर पहिला 1 तास स्वतःसाठी देते. हा तुमचा नियम झाला. आता तुम्ही हा नियम पाळता की नाही ह्याच्यावरच तुमच्या दिवसाची सुरुवात आणि तुमचं ध्येय गाठण्याची शक्यता अवलंबून असेल. तिसरं तत्व आहे, मोटिवेशन विसरा, शिस्तीला जास्त महत्त्व द्या. कधी कधी वाटतं ना, आज मोटिवेशन नाहीये, मूड नाहीये, म्हणून आपण थांबतो. पण खरी बदल घडवणारी माणसं रोज मोटिवेटेड नसतात. त्यांनी स्वतःला तशी शिस्त लावलेली असते. मोटिवेशनची वाट बघू नका, स्वतःचं एक ठरलेलं रुटीन तयार करा. मन नाही लागलं तरी करा, कारण धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, अशी एक प्रसिद्ध ओळ आपल्या मराठीमध्ये आहे. प्रेरणा ही एखादी जादूची कांडी नाहीये जी फिरवली आणि आपल्याला अचानक काम करण्याची इच्छा झाली. प्रेरणा कधीच कामाच्या आधी येत नाही. खरं सांगायचं तर जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो
तेव्हा ते मोटिवेशन आपल्या मागे धावत येतं. तुम्हाला हा अनुभव आला असेल की घरातला पसारा बघून आपल्याला कधी काम करायला आवडत नाही, पण एकदा का तुम्ही एक कपाट आवरलं की मग तुम्हाला वाटतं की आता हे दुसरं कपाट सुद्धा आवरावं. हीच ती प्रेरणा आहे जी काम सुरू केल्यानंतर येते. आपल्याला काय होतं, परफेक्ट प्लॅन हवा असतो. मला फिटनेस करायचंय, मग कोणता क्लास लावू, कोणतं डाएट घेऊ, हे ठरलं की मग करेन असं वाटतं ना. पण विचार करण्यात, प्लॅन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सुवर्णमयी तुम्हाला सांगते, आधी छोटीशी सुरुवात करा. परफेक्ट प्लॅनची वाट बघू नका. तुम्हाला चालायला सुरुवात करायची आहे तर आज फक्त 20 मिनिट चालून या. थोड्या दिवसांनी सवय लागली की आपोआप तुम्ही 1 तास चालायला सुरुवात कराल. जेवण काय बनवायचं हे सुचत नाहीये, डोक्यात जो पहिला विचार येईल ते बनवायला घ्या, किंवा आधी किचनमध्ये जाऊन फ्रीज तरी उघडा. काय काय आहे ते बघून आपोआप काही ना काही सुचेल. चौथं तत्व आहे, आपल्या वेळेचा उपयोग एखाद्या शस्त्रासारखा करा. आपण सगळे म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, पण खरं सांगायचं तर वेळ असतो, पण आपल्याला दिशा नसते की नक्की कोणत्या वेळी काय केलं पाहिजे आणि आपला वेळ कसा वापरला पाहिजे. दररोज फक्त 1 तास वाचन किंवा ज्ञान वाढवणारे व्हिडिओ ऐकणं, चालणं, विचार, ध्यान, असं काहीतरी जे तुम्हाला मजबूत करतं. तुम्ही जिथे आहात तिथून 4 पावलं पुढे नेतं. वेळ कुणासाठी थांबत नाही हे खरं आहे, पण आपण ठरवलं तर वेळ आपल्या बाजूला उभी राहू शकते. आपण तिचा सदुपयोग करू शकतो. वेळ हा आपला शत्रू नाही, ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ते तुमचं शस्त्र आहे. तुमच्याकडे दिवसात खूप वेळ असतो. तुम्ही तुमच्या वेळेचा वापर कसा करता त्याच्यावर ठरतं की तुमचा दिवस कसा जाणार. टीव्ही बघण्यात किंवा स्क्रोल करण्यात घालवलेला 1 तासाचा वेळ तुम्ही जर रोज तुमच्या आवडत्या कामात, नवीन शिकण्यात खर्च केला तर 1 महिन्यात तुम्ही 10 पावलं पुढे गेलेल्या असाल. आपल्या वेळेचा एक मिनिट जपायला शिकणं हे एक तत्व तुम्हाला तुमची एनर्जी आणि तुमचा आनंद जपायला आणि वाढवायला शिकवेल. 5वं तत्व आहे, तोचपणाचा कंटाळा करू नका. म्हणजेच आपल्या रुटीनचा. आपल्याला रोज उठून तेच काम करायचा फार कंटाळा येतो. पण एक लक्षात घ्या, मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत. रोजची छोटी छोटी कंटाळवाणी कामं असतात, तीच आपल्याला हळूहळू मोठ्या कामापर्यंत घेऊन जातात. रोज 20 मिनिटं ध्यान करणं किंवा रोज रात्री 10 वाजता न चुकता झोपणं हे आपल्याला कंटाळवाणं वाटू शकतं, पण ह्याच सातत्यामुळे आयुष्यात आपल्या चांगले बदल घडतात. तुमच्या मुलांच्या शाळेचं, अभ्यास, त्याच पद्धतीने तुमच्या रोजच्या बोरिंग कामांचं वेळापत्रक तयार करायचंय तुम्हाला. कारण रोजच्या बोरिंग वाटणाऱ्या गोष्टींनीच आपल्या आयुष्याला स्थिरता येते हे आपण विसरतो. नेहमी एक्साइटिंग काहीतरी घडलंच पाहिजे असं नसतं. तेच रोजचं रुटीन, तोच चहा, स्वयंपाक, भांडी, कपडे, घराची साफसफाई, याच गोष्टी तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांच्या आयुष्याला स्टेबिलिटी म्हणजे स्थैर्य देतात. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करण्यापेक्षा आहे तेच काम नीट, शांतपणे आणि रोज करणं, ह्याच्यामुळे तुमचं मन खंबीर बनतं. 6वं तत्व आहे, स्वतःच्या दुबळ्या रूपाला रोज हळूहळू पण ठामपणे नाहीसं करत चला. आपण सगळ्यांमध्ये 2 व्हर्जन्स असतात. आपली 2 रूपं असतात. एक जे सतत कारण देतं आणि एक जे कारणं संपवतं आणि स्वतःमध्ये बदल घडवतं. तर आज ठरवा, आपली ती जुनी आवृत्ती जी सतत नंतर बघू, नंतर करू म्हणते, तिला डिलीट करायचं. मनातल्या जुन्या भीतीला अनइन्स्टॉल करा आणि नवीन व्हर्जन इन्स्टॉल करा. अशी व्हर्जन जी म्हणते की मी करून दाखवणार. आपलं दुबळं रूप म्हणजे ते रूप जे नेहमी घाबरतं, जे नेहमी इतरांच्या बोलण्याचा विचार करतं आणि जे स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोषी ठरवतं. आपल्या मनात एक लहानसा आवाज असतो जो आपल्याला सतत तू करू शकत नाहीस, तुझ्याकडून काही होत नाही असं सांगत राहतो. हा आवाज म्हणजे तुमचं दुबळं रूप आहे. तुम्हीच ठरवा, तुम्हाला हा दुर्बल आवाज ऐकायचा आहे की तुमच्यातला कणखर सुवर्णमयी आवाज ऐकायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तो नकारात्मक आवाज ऐकू येईल तेव्हा जाणीवपूर्वक स्वतःला सांगा, मी आता ती जुनी व्यक्ती राहिलेली नाहीये, मी सक्षम आहे. या एका वाक्याने तुम्ही तुमच्या मानसिकतेमध्ये खूप मोठा बदल घडवून आणाल. 7वं तत्व आहे, स्वतःच्या मनःशांतीला कुठल्याही परिस्थितीत जपा. बाहेरचं सगळं साफ करतो आपण, घर, कपाट, किचन, पण मनातली अडगळ तशीच ठेवतो. कधी कोणी बोललेलं वाईट वाक्य, कुणाचं जजमेंट, अपमान, हे सगळं आपण मनात ठेवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये गोंधळ उडवतात. अधूनमधून शांतपणे बसा, विचार करा, आज मी कुणाच्या शब्दांनी माझं मन भरकटवून दिलं.
तुमचं मन तुमचं मंदिर आहे. त्याचं दार कुणालाही उघडं ठेवू नका. आपल्या मनाची शांती ही जगातली सगळ्यात महागडी वस्तू आहे आणि तिचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपल्या मानसिक शांततेसाठी काही गोष्टींना नाही म्हणायला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी, ज्या व्यक्ती किंवा ज्या चर्चा तुमच्या मनात नकारात्मकता भरतात त्यांच्यापासून लांब राहा. सोशल मीडियाचा जास्त वापर, सततच्या तुलना किंवा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्याची सवय, ह्या गोष्टी तुमच्या मनावरचा ताबा हिरावून घेतात. आजपासूनच मी नकारात्मक चर्चेचा भाग होणार नाही हे स्वतःला वचन द्या. तुमचं मन ही तुमची खाजगी मालमत्ता आहे, तिचं रक्षण करा. 9वं तत्व आहे सध्या फेमस असलेलं वाक्य, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा सगळ्यात मोठा तुरुंग आहे. लोक सगळ्यांबद्दलच बोलतात आणि नेहमी बोलणारच, पण त्यामुळे आपण थांबायचं नाहीये. कारण दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपलं मन शांत आहे का, हाच खरा प्रश्न महत्त्वाचा असतो. कारण लोक दोन्ही बाजूंनी बोलतात. बाईने नोकरी केली, व्यवसाय केला तर म्हणतात घराकडे, मुलाकडे लक्ष नाही, आणि नाही केली तरी म्हणतात की घरात आयतं बसून खाते. खर्च केला तर उधळपट्टी म्हणतात आणि पैसे वाचवले तर कंजूसपणा. बरोबर आहे ना? म्हणूनच लोकांची मान्यता नाही तर आपला आत्मसन्मान, आपली इच्छा महत्त्वाची आहे. आपलं आयुष्य आपण इतरांना दाखवण्यासाठी जगतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या दिवशी तुम्ही हा विचार करणं थांबवाल की लोक माझ्याबद्दल काय बोलतील, त्या दिवशी तुम्हाला खऱ्या स्वातंत्र्याची जाणीव होईल. तुम्ही साडीऐवजी जीन्स घातली किंवा नोकरी करण्याचा निर्णय घेतला किंवा घरासाठी पैसे खर्च केले तरी लोक बोलणारच आहेत. त्यांना बोलण्यापासून थांबवता येत नाही. तुम्ही फक्त स्वतःला विचारायचे, माझा हा निर्णय माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी योग्य आहे का? उत्तर जर हो असेल तर जगाला काय वाटतं ह्याने काही फरक पडत नाही. 10वं तत्व आहे तुमच्या वेदनेला तुमची शक्ती बनवा. प्रत्येक दुःख, प्रत्येक अपमान, प्रत्येक निराशा आपल्याला काहीतरी शिकवून जाते. त्या वेदनेतून तुम्ही 2 मार्ग निवडू शकता. एक तर बळी बनायचं किंवा विजेता बनायचं. जेव्हा मन दुखावलं जातं तेव्हा विचार करा, मी ह्यातून काय शिकू शकते, आणि जे उत्तर येईल त्याला आपण आपली शक्ती बनवू शकतो. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात काही दुःखद घटना घडलेल्या असतात. कोणीतरी टीका केली असेल, एखाद्या कामात अपयश आलं असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने त्रास दिला असेल. ती वेदना, तो अनुभव फेकून देऊ नका. त्या वेदनेचा वापर करा. ती वेदना तुम्हाला सांगते पुढच्या वेळी तू अधिक मजबूत असशील. तुम्हाला स्वयंपाक करताना झालेल्या चुका आठवा. त्या चुकांमुळेच आज तुम्ही उत्कृष्ट जेवण बनवू शकता. तसंच निगेटिव्ह अनुभवांमधून तुमचं खंबीर व्यक्तिमत्व घडेल. पण ते कधी, जेव्हा तुम्ही स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसणार नाही तर त्यातून काहीतरी शिकून पुढे चालत राहाल. 11वं तत्व आहे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. हा तर एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. कधी विचार केलायत का, आपण आपल्या आयुष्यात किती गोष्टी जास्त मिळवण्याच्या मागे लागतो, पण त्या खरंच चांगल्या असतात का? आपल्या 100 ओळखी असतात, पण खरी आपली माणसं मोजकीच असतात. ज्यांच्याशी बोलून मन मोकळं होतं, जे आपल्या शांतपणे ऐकून घेतात. म्हणूनच जास्त लोक नाही तर खरे लोक असावेत, एवढं लक्षात ठेवा. दररोज 10 पदार्थ बनवायचं काही महत्त्व नाहीये. एका साध्या भाजीमध्ये सुद्धा जर आपलं मन असेल, प्रेम आणि पोषण असेल तर चव दुप्पट होते. 10 कामं केलीच पाहिजेत असं नाही. काम कमी करा, पण त्याला क्वालिटी असू द्या. कधी कधी एक शब्द पुरतो एखाद्याचं मन शांत करायला, आणि कधी कधी खूप बोलून सुद्धा काही फरक पडत नाही. म्हणूनच क्वांटिटी नाही तर विचारपूर्वक आणि क्वालिटी असलेले शब्द बोला. आपण किती कोर्स केले, किती व्हिडिओ पाहिले हे नाही बघायचं, तर मला ह्यातलं खरंच काय समजलं आणि मी त्याचा माझ्या आयुष्यात किती वापर केला हे बघायचं. दररोज खूप गोष्टी करणं म्हणजे प्रॉडक्टिव्ह असणं नाही. तर थोडा वेळ फक्त स्वतःसाठी शांत बसायला, विचार करायला असेल तर तो सुद्धा आपल्यासाठी क्वालिटी टाइम आहे. 50 कपड्यांपेक्षा 10 कपडे सुद्धा पुरेसे होतात, जर ते आपल्याला छान दिसत असतील, आरामदायक असतील आणि आपला कॉन्फिडन्स वाढवत असतील तर. आणि शेवटी आपण किती कामं केली ह्याच्यावर नाही तर किती शांत, समाधानी आणि आत्मविश्वासपूर्ण आपल्याला वाटतंय ह्याच्यावर लक्ष द्या. क्वालिटी फक्त वस्तूंमध्ये नाही तर आपल्या विचारात, वागण्यात, शब्दांमध्ये आणि नात्यांमध्येही असायला पाहिजे. जास्त नेहमीच चांगलं नसतं. 12वं तत्व आहे आपण काय मिळवलं ह्यापेक्षा आपली स्वतःची काय ओळख बनवली हे महत्त्वाचं.
तुमच्या प्रयत्नांमधून तुम्ही कोण बनलात हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दररोज शांत, प्रामाणिक, शिस्तबद्ध बनत आहात तर तुम्ही जिंकत आहात. आयुष्याचं सौंदर्य जिंकण्यात नाही तर घडण्यात आहे. समजा तुम्ही खूप मेहनत करून एक केक बनवला पण तो व्यवस्थित फुगला नाही, हा झाला परिणाम किंवा आउटकम. आता तुम्ही निराश होणार, पण ह्याच्याऐवजी तुम्ही स्वतःला हे म्हणू शकता की मी अशी व्यक्ती आहे जी मेहनत करते, नवीन गोष्टी शिकते आणि हार मानत नाही. ही झाली तुमची ओळख म्हणजे आयडेंटिटी. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जितका प्रयत्न, कष्ट कराल तितकं यश मिळतंच असं नाही. कारण त्यात इतर कितीतरी गोष्टींचा सहभाग असतो. त्यामुळे आउटकम जरी मनासारखा नसला तरी तुम्ही त्यासाठी केलेले प्रयत्न आणि ते करण्याच्या प्रयत्नात तुम्ही कशा घडलात ही तुमची ओळख कायम राहते. परिणामावर लक्ष केंद्रित करू नका, तुम्ही कोण बनत आहात ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा. एक शिस्तबद्ध, शांत आणि स्वतःवर विश्वास ठेवणारी स्त्री म्हणून तुमची ओळख तयार करा. शेवटी एकच गोष्ट सांगेन, ही 12 तत्व तुम्ही मनात ठेवलीत ना तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही, पण हळूहळू तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनत जाल, जिचं मन शांत आहे, चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे आणि जी रोज स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगते. आणि सुवर्णमयी म्हणजे ती स्त्री जी हळूहळू स्वतःला ओळखते. ही तत्व म्हटलं तर साधी आहेत, पण ती तुमच्या रोजच्या आयुष्यात चमत्कार घडवतील. मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्याची दोरी तुमच्याच हातात आहे. बाहेरच्या जगाला किंवा लोकांना दोष देणं थांबवा. तुम्ही स्वतःच्या जीवनाच्या शिल्पकार आहात. दररोज थोडं थोडं काम करा, सातत्य ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील ह्याची काळजी करणं सोडून द्या. हे 12 मंत्र तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकू शकता आणि तुमच्या जीवनाचा भाग बनवू शकता. कारण तुमचं आयुष्य म्हणजे नुसतं घर नाही, तर तुमचं आयुष्य हे एक सुंदर सुवर्णमयी जग आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल आणि अशाच पद्धतीचे विचार ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुवर्णमयी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि स्वतःची काळजी घ्या.